नमस्कार मंडळी. संध्याकाळ झाली होती. एका छोट्या गावामध्ये राहणारा राघव मंदिराच्या अंगणामध्ये एकटाच बसला होता. त्याचे डोळे थकले होते आणि त्याचा चेहरा निराशेने भरलेला होता. तो फक्त 50 वर्षांचा होता, पण त्याच्या शरीराचा भार आणि आजाराची भीती त्याला म्हातारा करत होती. मधुमेहाच्या नावाने त्याचा आत्मा थरथर कापत होता. दररोज इन्सुलिन इंजेक्शन्स, औषधांचा ढीग आणि योग्य आहाराचा अभाव यामुळे त्याचा जीव गोंधळात पडला होता. त्याचं हृदय खूप दुःखी होतं. तो मंदिरासमोर उभा राहिला, हात जोडून आकाशाकडे पाहिलं आणि प्रार्थना करू लागला. हे प्रभू, मी या आजारापासून कधी मुक्त होऊ शकेन का? माझ्या आयुष्यात शांती परत येऊ शकेल का? त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. तेवढ्यात मंदिराच्या कोपऱ्यातून एक मृदू आवाज आला. राघव, आजार तुम्हाला थांबवायला आलेला नाही, तो तुम्हाला जागं करायला आला आहे. राघव घाबरला. त्याने मागे वळून पाहिलं आणि त्याच्यासमोर पांढरे वस्त्र घातलेला एक वृद्ध साधू उभा असलेला दिसला. त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्रच दिव्यता होती. त्याच्या डोळ्यामध्ये शांतीचा सागर होता. राघव त्याला आदराने नमस्कार करत होता. साधू हसला आणि म्हणाला, तुमचं शरीर एक मंदिर आहे. त्याची काळजी घेण्याची वेळ आली आहे. चला, मी तुम्हाला तुमच्या साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्याचे 3 मार्ग सांगतो. राघव आदराने डोके टेकवून त्याच्यासोबत बसला. साधूने राघवला बोलवले आणि म्हणाला, राघव, पहिला मार्ग म्हणजे योग्य खाणं. राघवने आश्चर्याने विचारलं, अन्न? मी औषध घेतो तरीही माझ्या साखरेची पातळी वाढते. साधू हसला आणि म्हणाला, औषध शरीराची काळजी घेते, पण अन्न आत्म्याचं पोषण करतं. जेव्हा अन्न योग्य नसतं तेव्हा औषधाचाही मर्यादित परिणाम होतो. पूजा म्हणून अन्न सेवन करायला शिका. राघव लक्षपूर्वक ऐकत होता. साधूने समजावून सांगितलं की अन्नात निसर्गाची शक्ती असली पाहिजे. अति तळलेले, गोड आणि कॅन केलेलं अन्न शरीराला वजनदार बनवतं. सकाळी हलकं जेवण खा. दिवसाची सुरुवात अंकुरलेले धान्य, ओट्स आणि लिंबू पाण्याने करा. सूर्यास्तापूर्वी दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण साधं घरी शिजवलेलं जेवण खा. या पद्धतीमुळे पचन सुधारेल आणि साखरेची पातळी नियंत्रित राहील. फळे खा, पण प्रमाण लक्षात ठेवा. घाईघाईने कधीही अन्न खाऊ नका. जेवण्यापूर्वी कृतज्ञता व्यक्त करा. हे अन्न तुमच्यासाठी अमृत बनेल. राघवने पहिल्यांदाच एखाद्याला अन्नाबद्दल इतकं खोलवर बोलताना पाहिलं होतं. त्याला जाणवलं की आजाराशी लढण्यासाठी फक्त औषधच नाही, तर चांगल्या सवयी देखील आवश्यक आहे. ऋषी म्हणाले, जेव्हा तुम्ही प्रेमाने आणि लक्ष देऊन अन्न सेवन करता तेव्हा ते औषधापेक्षा अधिक प्रभावी ठरेल. लक्षात ठेवा, अन्न हे फक्त पोट भरण्याचं साधन नाही, तर जीवनाला ऊर्जा देणारा प्रसाद आहे. राघव शांतपणे मान हलवत होता. त्याच्या मनामध्ये आशेचा एक छोटासा किरण जागृत झाला होता. मंदिराच्या शांत वातावरणामध्ये साधूंचे शब्द ऐकून राघवला एका वेगळ्या जगात पोहोचल्यासारखं वाटलं. पहिल्यांदाच त्याचं मन एका विचित्र शांततेमध्ये बुडालं होतं. तो आता साधूच्या पुढील पद्धतीबद्दल जाणून घेण्यास उत्सुक झाला होता. त्याने हात जोडून म्हटलं, गुरुदेव, तुम्ही मला अन्नाचं महत्त्व सांगितलं. मी ते अंगीकारण्याची प्रतिज्ञा करतो. आता कृपया मला पुढील पद्धत सांगा. माझा आजार फक्त माझा आहार बदलून बरा होईल का? साधूने त्याच्या डोळ्यामध्ये पाहिलं आणि म्हणाले, राघव, अन्न तुमचं जीवन सुधारेल, पण हे प्रवासाचे पहिलं पाऊल आहे. आता तुम्ही दुसरं पाऊल देखील उचललं पाहिजे. तुमच्या शरीराला कार्यरत करा. आजच्या युगात लोक त्यांचं शरीर ओझ्यासारखं वाहून नेतात. ते त्यांचा वापर करतात, पण त्याची काळजी घेत नाही. समजून घ्या की शरीर हे एक यंत्र आहे, ज्याला दररोज तेल आणि काळजीची आवश्यकता असते. हे तेल व्यायाम आहे. दुसरा सराव म्हणजे योग्य व्यायाम. राघवला थोडी लाज वाटली. तो हळुवारपणे बोलला, गुरुदेव, सकाळी उठताच मला थकवा जाणवतो. कधीकधी माझे पाय दुखतात. कधीकधी मला सुस्ती वाटते. मी चालतो, पण मी जास्त वेळ चालू शकत नाही. साधू हसला. राघव, ही आळस आजारापेक्षा तुमच्या मनाची बाब आहे. मन शरीराला हुकूम देतं. जर मन म्हणतं मी थकलो आहे, तर शरीरालाही तसंच वाटतं. पण जर मन म्हणतं मी सक्षम आहे, तर शरीर त्याच्या पूर्ण क्षमतेने काम करेल. लक्षात ठेवा, व्यायाम हे केवळ शारीरिक आरोग्याचं साधन नाही, तर मानसिक बळाचं देखील साधन आहे. सकाळी सूर्याच्या पहिल्या किरणांनी जागे व्हा. तुमच्या शरीराला अर्धा तास द्या. जसे तुम्ही पूजेदरम्यान देवाला वेळ देता, हा अर्धा तास तुमची संपूर्ण दिवसाची ऊर्जा निश्चित करेल. त्याने मला मंदिरामागील हिरवीगार बाग दाखवली. झाडांच्या फांद्यांमधून येणाऱ्या सूर्याच्या किरणांनी जमिनीवर सोनेरी चादर पसरली. पक्ष्यांच्या किलबिलाटाने मन शांत झालं. साधू म्हणाला, राघव, निसर्गाकडे परत या. आजची सकाळ सर्वात पवित्र वेळ आहे. येथे खोलवर श्वास घ्या. हवेतील जीवनाची ऊर्जा अनुभवा. दररोज अर्धा तास चालण्याची सवय लावा.
हे सोपं वाटेल, परंतु चालणं शरीरातील प्रत्येक पेशी जागृत करतं. ते नैसर्गिकरित्या इन्सुलिनचं नियमन करतं. राघवने लक्षपूर्वक ऐकले. त्याच्या डोळ्यामध्ये एक नवीन आशा चमकली. साधू पुढे म्हणाला, फक्त चालणं पुरेसं नाही. ताणणं, वाकणं, ऊर्जेचा प्रवाह वाढवा, योगासने आणि प्राणायाम करा. योग फक्त आसनांबद्दल नाही, ते शरीर आणि आत्म्याला जोडण्याचं शस्त्र आहे. 5 मिनिटे अनुलोम विलोम करा. यामुळे तुमच्या शरीरातील जीवन ऊर्जेचा प्रवाह संतुलित होईल. 10 मिनिटे कपालभाती करा. यामुळे तुमचं चयापचय गतिमान होईल आणि अनावश्यक चरबी आणि विषारी पदार्थ निघून जातील. मग सूर्यनमस्कार करा. हा फक्त व्यायाम नाही, तो सूर्याला नमस्कार आहे. सूर्यनमस्काराच्या प्रत्येक आसनामध्ये रक्ताभिसरण सुधारण्याची शक्ती आहे. ते स्नायूंना लवचिक बनवतं आणि मनाला एकाग्र करतं. राघवने संकोचून विचारलं, गुरुदेव, हे सर्व कठीण वाटतं. मी योग करण्याची कल्पनाही करू शकत नाही. भिक्षू हसला. आपण सुरुवात करेपर्यंत सर्व काही कठीण वाटतं. लक्षात ठेवा, एकदा चालायला शिकण्यासाठीही तुम्हाला अनेक पायऱ्या पार कराव्या लागतात. तुमचे डोळे पडले होते तरी तुम्ही हार मानली नाही. आताही तसंच करा. हळूहळू सुरुवात करा. 5 मिनिटांच्या चालण्याने सुरुवात करा. नंतर ते 10 मिनिटे, 15 मिनिटे वाढवा. हळूहळू योगासन शिका. तुमच्या शरीराचा प्रत्येक भाग हळूहळू तुम्हाला आधार देईल. तुमचा आत प्रचंड शक्ती आहे. तुम्हाला फक्त स्वतःला आज्ञा द्यायची आहे. ऋषींनी हात जोडून आकाशाकडे पाहिलं आणि म्हणाले, रोग तुम्हाला घाबरवण्यासाठी येत नाही, तो शिस्त शिकवण्यासाठी येतो. जेव्हा तुम्ही दररोज तुमच्या शरीराला वेळ देता, तेव्हा तुमचं शरीर तुम्हाला जीवन देखील देईल. जे त्यांच्या शरीराचे ऐकतात ते आजारांपासून दूर राहतात. जे त्यांच्या शरीराकडे दुर्लक्ष करतात त्यांचं शरीर देखील त्यांना सोडून देतं. हे वाक्य राघवच्या हृदयाला भिडलं. तो विचार करू लागला की त्याने किती वेळा त्याच्या शरीराकडे दुर्लक्ष केलं आहे. काम, चिंता आणि आळस यात त्याने कधीही स्वतःला प्राधान्य दिलं नाही. त्याने निश्चय केला की आतापासून तो दररोज सकाळी उठेल आणि अर्धा तास त्याच्या शरीरासाठी समर्पित करेल. पुढील काही दिवसांमध्ये तो साधूजींच्या सल्ल्यांचे पालन करायला लागला आणि चालायला सुरुवात केली. सुरुवातीला त्याचे पाय जड वाटत होते आणि त्याला श्वास घेण्यास त्रास होत होता. पण तो जसजसा नियमित चालला होता तसतसं त्याची पावलं हलकी होत गेली. सकाळचं थंड वारा, पक्ष्यांचा आवाज आणि सूर्याची किरणे त्याच्या मनाला पुन्हा जिवंत करू लागली. काही दिवसांनी तो योगासनं शिकू लागला. सुरुवातीला कपालभाती करताना त्याला चक्कर येत होती, पण साधूजींनी त्याला ते हळूहळू घेण्याचा सल्ला दिला. तुमचं शरीर समजून घ्या. योग ही शर्यत नाही, ते आत्म्याचं संगीत आहे. हळूहळू त्याचं शरीर या व्यायामांची सवय झाली. त्याची झोप सुधारली, त्याला वेळेवर भूक लागू लागली आणि तो आतून हलका वाटू लागला. एके दिवशी व्यायाम केल्यानंतर राघव साधूजींना म्हणाला, गुरुदेव, मला आता माझ्या आत बदल जाणवत आहे. असं वाटतं की मी माझ्या शरीरामध्ये पुन्हा जीवन ऊर्जा वाहत आहे. आता तुम्ही मला तिसऱ्या अभ्यासाबद्दल सांगाल का? साधूचे डोळे चमकले आणि ते म्हणाले, राघव, ही सर्वात महत्त्वाची पद्धत आहे. अन्न आणि व्यायाम शरीराला बरे करतील, परंतु जर मन अस्वस्थ राहिलं तर साखरेची पातळी पुन्हा वाढेल. तिसरी पद्धत म्हणजे मनाची शांती. राघव आश्चर्याने म्हणाला, मनाची शांती? या आजारासाठी माझं मनही जबाबदार आहे का? साधू गंभीरपणे म्हणाले, हो राघव, आजकाल बहुतेक आजार मनापासून सुरू होतात. ताण, चिंता, राग हे सर्व आपल्या शरीरावर विषासारखे परिणाम करतात. मधुमेह हा देखील अनेकदा मानसिक अशांततेचा परिणाम असतो. जेव्हा मन चिंताग्रस्त असतं तेव्हा शरीराचं हार्मोनल संतुलन बिघडतं. इन्सुलिन योग्यरित्या काम करत नाही, साखरेची पातळी वाढू लागते. जर तुम्ही तुमचं मन शांत केलं तर शरीर स्वतःला बरं करू लागतं. राघव लक्षपूर्वक ऐकत होता. साधू म्हणाला, ध्यान शिका. राघव, ते सर्वात मोठं औषध आहे. दररोज सकाळी किमान 10 मिनिटे शांत बसा. डोळे बंद करा, दीर्घ श्वास घ्या आणि देवाचं नाव घ्या. तुमच्या श्वासावरती लक्ष केंद्रित करा. हळूहळू तुमचे विचार शांत करा. सुरुवातीला तुमचं मन भरकटत राहील, पण धीर धरा. ही पद्धत तुम्हाला आतून शांत करेल. ध्यान मनाला शांत करते आणि जेव्हा मन शांत असतं तेव्हा शरीराचा प्रत्येक भाग योग्यरित्या कार्य करू लागतो. ते पुढे म्हणाले, परमहंस योगानंद म्हणायचे, शरीराचं आरोग्य मनाच्या शांतीतून येतं. जेव्हा मन शांत असतं तेव्हा प्रत्येक पेशी जीवन ऊर्जेने भरलेली असते. तुम्ही तुमचं मन जितकं शांत ठेवाल तितकं तुमचं शरीर निरोगी राहील. दिवसभर शक्य तितके राग टाळा. जास्त विचार करणं टाळा. जे घडलं आहे ते स्वीकारा. जे येणार आहे त्याचं स्वागत करा आणि वर्तमानामध्ये जगायला शिका. हे ऐकून राघवला एक विचित्र आराम वाटला. त्याला वाटलं की त्याने कधी आपलं मन शांत करण्याचा प्रयत्न केला नव्हता.
तो नेहमीच भविष्याबद्दलची चिंता किंवा भूतकाळाबद्दलच्या पश्चातापाने व्यस्त असायचा. आता तो ध्यान करायला शिकला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी साधूने त्याला ध्यान करायला लावले. ते दोघेही मंदिराच्या अंगणामध्ये असलेल्या एका मोठ्या पिंपळाच्या झाडाखाली बसले. साधूने त्याला सांगितले, तुमची पाठ सरळ करा, डोळे बंद करा आणि तुमच्या श्वासावरती लक्ष केंद्रित करा. हळूहळू श्वास घ्या, नंतर श्वास सोडा. तुमचं मन फक्त तुमच्या श्वासावर केंद्रित करा. जर विचार येत असतील तर ते येऊ द्या, पण त्यांना चिकटून राहू नका. त्यांना आकाशातून जाणाऱ्या ढगांसारखं पहा. पहिल्यांदाच राघवला त्याच्या मनामध्ये इतकी शांतता जाणवली. सुरुवातीला त्याला अस्वस्थ वाटलं, पण काही मिनिटानंतर त्याचं मन खरोखरच शांत होऊ लागलं. जणू काही आत एक तलाव आहे ज्याचा पृष्ठभाग हळूहळू शांत होत चालला होता. हळूहळू ध्यान करणं ही त्याची आवडती पद्धत बनली. तो सकाळी ध्यान करायचा, योगा करायचा आणि नंतर शांत मनाने दिवसाची सुरुवात करायचा. आता तो पूर्वीपेक्षा जास्त उत्साही वाटत होता. त्याची झोप अधिक खोल झाली होती. त्याची चिडचिड कमी झाली होती. त्याच्या कुटुंबातील सदस्यांनाही हा बदल लक्षात येऊ लागला. त्यांचा मुलगा म्हणाला, बाबा, तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त आनंदी दिसता. तुमचा चेहराही तेजस्वी आहे. राघव हसला आणि म्हणाला, बेटा, मी साधूजींकडून जीवन कसे जगायचं ते शिकलो आहे. आजार मला घाबरवण्यासाठी आला नव्हता, तो मला जागं करण्यासाठी आला होता. हळूहळू त्याच्या रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात येऊ लागलं. त्याचा अहवाल पाहून डॉक्टर म्हणाले, राघव, तुझी साखरेची पातळी पूर्वीपेक्षा खूपच चांगली आहे. मला औषधांचा डोस कमी करावा लागेल. तू चमत्कार केला आहेस असं दिसतं. राघव हसला आणि म्हणाला, डॉक्टर, हा चमत्कार नाहीये. नियमांचं पालन करणं ही एक साधी कृती आहे. मी माझा आहार सुधारला, व्यायाम सुरू केला, माझं मन शांत करायला शिकलो. या दिवसांमध्ये राघवसाठी प्रत्येक दिवस एक आध्यात्मिक साधना बनला होता. सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठणं, अंघोळीनंतर योग आणि ध्यान करणं, नंतर हलके पौष्टिक जेवण करणं, दिवसभर संतुलित आहार घेणं आणि रात्री वेळेवर झोपणं. त्याचं जीवन पूर्णपणे बदललं होतं. तो आता फक्त एक रुग्ण नव्हता, तर एक साधक होता. एका संध्याकाळी मंदिरामध्ये एका संताला भेटून तो म्हणाला, गुरुदेव, तुम्ही मला एक नवीन जीवन दिलं आहे. पूर्वी मला मधुमेह हा एक शाप वाटत होता, पण आता मला समजलं की तो मला शिस्त शिकवण्यासाठी आला होता. तुम्ही माझा आजार बरा केलाच नाही, तर त्याने त्याला जीवन कसं जगायचं हे सुद्धा शिकवलं. साधू हसला आणि म्हणाला, राघव, हाच खरा इलाज आहे. औषधोपचार आवश्यक आहेत, पण निरोगी जीवनशैली अधिक महत्त्वाची आहे. जर तुम्ही या 3 गोष्टींचा सराव केला, अन्न, व्यायाम आणि मनःशांती, तर तुमचं शरीर नेहमीच निरोगी राहील. आता हे ज्ञान इतरांपर्यंत पोहोचवणं हे तुमचं काम आहे. राघवचं हृदय कृतज्ञतेने भरलं होतं. त्याने ते त्याच्या गावातील प्रत्येक व्यक्तीला शिकवण्याची प्रतिज्ञा केली. त्याला जाणवले की त्याचा आजार एकटा नाहीये. त्याच्या गावातील अनेक लोक त्याच आजाराशी झुंजत होते, परंतु ते फक्त औषधांवर अवलंबून होते. आता तो त्यांना सांगायचा की ते देखील निरोगी जीवनशैली स्वीकारून त्यांच्या आजारावरती नियंत्रण ठेवू शकतात. त्या दिवसापासून राघवचं जीवन पूर्णपणे बदललं. तो सकाळी मंदिरात लोकांना योगा शिकू लागला, ध्यान करू लागला आणि पौष्टिक आहाराचं महत्त्व समजावून सांगू लागला. हळूहळू गावकरी देखील अधिक जागृत झाले. आता वडीलधारी लोक देखील बागेत सकाळी फिरायला जायचे. मुलं ध्यान करायला शिकली. महिला शुद्ध घरी जेवण बनवायला शिकल्या. राघवला असं वाटलं की त्याचं संपूर्ण गाव आध्यात्मिक साधनाचे ठिकाण बनले आहे. एके दिवशी मंदिराच्या त्याच कोपऱ्यात उभे असलेले ऋषी त्याच्याकडे पाहून हसू लागले. त्यांच्या डोळ्यामध्ये समाधान होतं. तो म्हणाला, राघव, तू फक्त तुझंच नाही तर इतरांचं जीवनही बदललं आहेस. हीच खरी आध्यात्मिक साधना आहे. जेव्हा तू तुझ्या अनुभवाने इतरांना मार्गदर्शन करतो, तेव्हा तुझे जीवन यशस्वी होते. राघव त्याच्या चरणी डोके टेकवत होता. त्यांच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू होते. तेव्हापासून राघवसाठी प्रत्येक दिवस तपश्चर्यासारखा गेला. त्याला कळलं होतं की आरोग्य केवळ औषधानेच नाही तर संतुलनातून येतं. अन्न, व्यायाम आणि ध्यान हे एकत्रितपणे त्याला केवळ निरोगी ठेवत नव्हते, तर त्याच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण सुंदर बनवत होते. आता दररोज सकाळी तो आकाशाकडे पाहत असे आणि म्हणत असे, धन्यवाद प्रभू, आजारातून मला जीवनाचा खरा अर्थ शिकवल्याबद्दल. राघवचं जीवन पूर्णपणे बदललं होतं. एकेकाळी सकाळी उठण्यापासून खूप आळशी असल्याने तो आता सूर्योदयापूर्वी मंदिरासमोर उभा राहायचा. थंड वारा त्याच्या चेहऱ्यावरती घासत असे आणि तो डोळे बंद करून खोल श्वास घेत असे. त्याच्या आत काहीतरी बदल जाणवत असे. साधूने सांगितलेली 3 तत्वे, योग्य आहार, व्यायाम आणि मनःशांती ही त्यांच्या जीवनाचा एक भाग बनली होती. त्यांची दैनंदिन दिनचर्या आता पूर्णपणे शिस्तबद्ध झाली होती. ते दिवसाची सुरुवात कोमट पाणी आणि लिंबू आणि मधाने करायचे. पूर्वी चहा आणि बिस्किटे हे त्यांचा नेहमीचाच प्रकार होता.
तर आता त्यांच्या ताटामध्ये अंकुरलेलं धान्य, फळे आणि पौष्टिक अन्न असतं. ते आता सूर्यास्तापूर्वी रात्रीचं जेवण संपवायचे. त्यांना वाटलं की ही दिनचर्या सर्वात कठीण असेल, पण काही दिवसांमध्येच त्यांचं शरीर या लयीशी जुळवून घेत होतं. त्यांना वाटलं की त्यांची झोप अधिक खोल आणि अधिक शांत झाली आहे. सकाळी उठल्यावर थकवा जाणवत नव्हता, उलट त्याच्या संपूर्ण शरीरामध्ये एक नवीन ऊर्जा भरून गेली होती. व्यायाम आता त्यांच्यासाठी ओझं राहिलेलं नव्हता, तर आनंदाचा विषय होता. सकाळी ते गावातील शेतातील रस्त्यांवरून 30 मिनिटे चालायचे. ताजी हवा त्यांचं मन हलकं करायची. साधूजींच्या सल्ल्यानुसार त्यांनी सूर्यनमस्कार हा त्यांच्या जीवनाचा एक भाग बनवला. प्रत्येक आसनाने त्यांना असं वाटलं की त्यांचं शरीर खोल स्रोतातून शक्ती घेत आहे. जेव्हा ते सूर्याला नमस्कार करायचे तेव्हा त्यांचं मन शांत व्हायचं, जणू काही अदृश्य शक्ती त्यांना धीर देत होती. योगासने आणि प्राणायाम करताना साधूजींनी एके दिवशी राघव परमहंस यांना सांगितलं. योगानंदजी म्हणाले होते की आरोग्याचं रहस्य मन आणि शरीराचा सुसंवाद आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या मनावरती नियंत्रण ठेवता तेव्हा शरीर आपोआप निरोगी होतं. तुम्हाला दिसेल की ही पद्धत केवळ तुमच्या साखरेची पातळी नियंत्रित करत नाही, तर तुमचा आत्मा देखील उंचावते. त्या दिवसापासून राघव प्रत्येक प्राणायाम आध्यात्मिक साधना म्हणून करू लागला. ध्यान आता त्याच्या आयुष्यातील सर्वात प्रिय मनोरंजन होतं. सुरुवातीला त्याचं मन भटकत असे. शेती, घरातील खर्च आणि पुन्हा आजार होण्याची भीती त्याला विचलित करत असे. पण त्याने हार मानली नाही. हळूहळू त्याचे श्वास लांब आणि खोल होत गेले. त्याचं मन शांत होऊ लागलं. एके दिवशी ध्यान करताना त्याला असं वाटलं की कोणीतरी त्याच्या कानात कुजबुजत आहे. तुमचं शरीर तुमच्या आत्म्याचं मंदिर आहे, प्रेमाने त्याची काळजी घ्या. त्या क्षणी त्याला आंतरिक शक्तीची लाट जाणवली. त्या दिवसापासून त्याने त्याच्या आजाराचं ओझं मानणं बंद केलं. आता तो प्रत्येक दिवस देवाकडून मिळालेला आशीर्वाद म्हणून जगू लागला. काही महिन्यांमध्येच त्याचं शरीर बदलू लागलं. त्याच्या चेहऱ्यावरील थकव्याच्या रेषा आता आत्मविश्वासाच्या तेजाने बदलल्या. त्याचं वजन नियंत्रणात होतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याची साखरेची पातळी सामान्य झाली होती. त्याचे रिपोर्ट पाहून डॉक्टर आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले, राघवजी, हे आश्चर्यकारक आहे. तुमची साखरेची पातळी पूर्णपणे सामान्य आहे. आम्हाला तुमच्या औषधांचा डोस कमी करावा लागेल. तुम्ही ते कसं केलं? राघव हसला आणि म्हणाला, मी स्वतःला निसर्गाच्या स्वाधीन केलं. डॉक्टर, मी परमहंस योगानंदांच्या शिकवणी वाचल्या आणि साधूंच्या मार्गदर्शनाखाली माझं जीवन बदललं. त्याचे शब्द ऐकून डॉक्टर आश्चर्यचकित झाले, पण त्यांनीही मान्य केलं की राघवच्या आयुष्यात झालेला बदल केवळ औषधोपचारांमुळे नव्हता, तर त्याच्या मनाच्या आणि आत्म्याच्या जागृतीमुळे झाला होता. जेव्हा गावकऱ्यांनी त्याला पाहिलं तेव्हा त्यांना विश्वास बसत नव्हता की हा तोच राघव आहे जो एकेकाळी सतत थकलेला आणि तक्रारींनी भरलेला होता. आता तो ऊर्जेने भरलेला होता. तो हसून सर्वांना अभिवादन करायचा. त्याच्याकडून येणारी शांती सर्वांना स्पर्शून जायची. एका संध्याकाळी तो मंदिराच्या अंगणामध्ये बसला असताना तोच साधू त्याच्याकडे आला. साधूच्या चेहऱ्यावर तेच दिव्य हास्य होतं. त्याने विचारलं, तर राघव, आता हा प्रवास कसा वाटतोय? राघव हात जोडून म्हणाला, गुरुदेव, तुम्ही मला जीवन दिलं. पूर्वी मला वाटायचं की आजारपण हा माझा शेवट आहे, पण आता मला समजलं की ही माझ्यासाठी एक नवीन सुरुवात आहे. मी परमहंस योगानंदांची पुस्तकं वाचायला सुरुवात केली. त्यांनी जे लिहिलं ते माझ्या जीवनाचा मंत्र बनला आहे. साधूजींनी समाधानाने मान हलवली. योगानंदजी म्हणाले की जेव्हा एखादी व्यक्ती आपलं मन आणि शरीर योग्यरित्या वापरण्यास शिकते तेव्हाच तो स्वतःच्या नशिबाचा निर्माता बनतो. तुम्ही तुमचं नशीब बदलण्याचा संकल्प केलात आणि आज तुमचं जीवन किती सुंदर झालं आहे ते पहा. राघवचे डोळे अश्रूंनी भरले. तो म्हणाला, गुरुदेव, हे ज्ञान माझ्या एकट्याकडे राहू नये. प्रत्येकाकडे ते असलं पाहिजे. गावात असे बरेच लोक आहेत जे आजारांशी झुंजत आहे, पण त्यांनी हार मानली नाही. मला वाटते की त्यांनाही ही आशा मिळावी. साधूजी हसले आणि म्हणाले, ही तर खरी सेवा आहे राघव. जा आणि सर्वांना सांगा की देवाने आपल्याला हे जीवन दिलं आहे आणि ते निरोगी ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे. पुढील रविवारी राघवने सर्वांना गावाच्या चौकात बोलावलं. तो आता पूर्वीसारखा लाजाळू शेतकरी राहिला नव्हता. त्याचा आवाज आत्मविश्वासाने भरलेला होता. तो म्हणाला, बंधूंनो, मधुमेह हा शाप नाही, तो आपल्या जीवनशैलीचं प्रतिबिंब आहे. जर आपण आपल्या सवयी बदलल्या तर आजार स्वतःहून निघून जातो. साधूजी आणि परमहंस योगानंदजींकडून मी शिकलो की आपलं शरीर एक मंदिर आहे. प्रेमाने त्याची काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे. मी 3 पद्धती अवलंबल्या: योग्य आहार, योग्य व्यायाम आणि मनाची शांती. या पद्धतीचा अवलंब करून मी औषधांवरील माझं अवलंबित्व कमी केलं. तुम्हीही तेच करू शकता. लोकांनी लक्षपूर्वक ऐकलं. तो पुढे म्हणाला, योगानंदजी म्हणतात की जेव्हा एखाद्या व्यक्तीचं मन स्थिर होतं तेव्हा शरीराच्या प्रत्येक पेशींमध्ये दैवी ऊर्जा वाहू लागते. जर आपण आपलं मन शांत केलं तर कोणताही रोग आपल्याला स्पर्श करू शकत नाही.
आपण स्वतः आपल्या सवयींनी आपलं शरीर कमकुवत करत आहोत। आता पुन्हा स्वतःला बळकट करण्याची वेळ आली आहे। त्याचं बोलणं ऐकून गावकरी गप्प बसले। अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले। त्यांना वाटू लागलं की जर राघव हे करू शकतो तर तेही करू शकतात। हळूहळू गावात बदल होऊ लागला। काहींनी सकाळी फिरायला सुरुवात केली, काहींनी योग शिकायला सुरुवात केली आणि महिलांनीही ध्यान करायला सुरुवात केली। पूर्वी गावातील डॉक्टरांकडे लांबच लांब रांगा लागायच्या, पण आता लोक स्वतःच्या आरोग्याची काळजी स्वतः घेऊ लागले होते। राघवची पद्धत फक्त त्याची नव्हती, ती गावव्यापी चळवळ बनली होती। एके दिवशी गावातील शाळेत मुलांना योग शिकवत असताना राघव म्हणाला, मुलांनो, परमहंस योगानंद म्हणाले की जेव्हा आपण लहानपणापासून निरोगी सवयी लावतो तेव्हा आपलं संपूर्ण जीवन निरोगी आणि यशस्वी होतं। तुम्ही सर्वांनी सकाळी उठून ध्यान करावं, निसर्गाशी जोडलं पाहिजे आणि आपल्या शरीराला देवाचं मंदिर मानलं पाहिजे आणि त्याची काळजी घेतली पाहिजे। हीच खरी शिकवण आहे। मुलांचे निष्पाप डोळे चमकले। त्यांनी राघवचं म्हणणं ऐकलं आणि राघवनेही त्याच्या शेतीमध्ये बदल केले। त्याचे रासायनिक खतांपासून सेंद्रिय शेतीकडे वळले। तो म्हणाला, जर आपण जमीन ओसाड गेली तर अन्न आपल्याला आरोग्य कसं देईल? आपण निसर्गाशी जोडलं पाहिजे। योगानंद म्हणाले होते की निसर्गाच्या जवळ राहिल्याने आपण देवाच्या जवळ येतो। हळूहळू गावातील इतर शेतकऱ्यांनी त्याचं अनुकरण केलं। गावात ताजं, शुद्ध आणि पौष्टिक अन्न तयार होऊ लागलं। एके दिवशी गावात एक भव्य समारंभ आयोजित करण्यात आला। लोक राघवचा सन्मान करण्यासाठी आले। गाव प्रमुख म्हणाले, राघव भैया, तू आम्हाला एक नवीन जीवन दिलं आहे। तू आता फक्त शेतकरी नाहीस, तू आमचा गुरु झाला आहेस। राघव हात जोडून म्हणाला, बंधूंनो, मी काहीही केलेलं नाही। हे सर्व साधूजी आणि योगानंदजींच्या कृपेमुळे झालं आहे। त्यांनी मला शिकवलं की आजार आपल्याला जागृत करण्यासाठी येतो, घाबरवण्यासाठी नाही। मी फक्त ते केलं जे कोणीही करू शकतं। मी स्वतःला बदललं। साधूजीही समारंभात आले। ते म्हणाले, राघव, आज तू सिद्ध केलं आहे की आध्यात्मिक साधना म्हणजे फक्त ध्यानात बसणं नाही। खरी आध्यात्मिक साधना म्हणजे तुझ्या जीवनाला शिस्त लावणं, तुझं शरीर आणि मन देवाचं मंदिर मानणं। तू ते केलं आहेस। आता तुझं जीवन फक्त तुझं राहिलेलं नाही, तू अनेकांसाठी प्रेरणा बनला आहेस। राघव भावुक झाला। त्यांनी साधूच्या चरणी डोकं ठेवलं आणि म्हणाला, गुरुदेव, जर तुम्ही मला हे शिकवलं नसतं, त्या मंदिरात त्या दिवशी तुम्ही मला भेटला नसतास, तर मी अजूनही औषधांमध्ये आणि भीतीमध्ये बुडालेलो असतो। साधूने त्याच्या डोक्यावरती हात ठेवला आणि म्हणाले, राघव, गुरु फक्त मार्ग दाखवतो, शिष्याला चालायचं असतं। तू दृढ निश्चयी होतास आणि म्हणूनच तू जिंकलास। आता गावातली प्रत्येक सकाळ वेगळी होती। शेताच्या रस्त्यांवर लोक चालताना, मुलं योगा करताना आणि महिला ध्यान करताना दिसत होत्या। गावकरी आता निसर्गाच्या नियमांनुसार जगत होते। जिथे एकेकाळी आजारपण आणि थकव्याचं वातावरण होतं, तिथे आता शांती आणि आरोग्याचं वातावरण होतं। राघव आता फक्त गावकरी नव्हता, तर एका चळवळीचा प्रतीक होता। दूरदूरवरून लोक त्याला भेटायला येत होती। काहींना मधुमेह होता तर काहींना ताणतणावाचा त्रास होता। राघव सर्वांचं धीराने ऐकत असे आणि म्हणत असे, भाऊ, आजाराला तुमचा शत्रू मानू नका, हा तुमचा गुरु आहे। तुमच्या सवयी कुठे चुकीच्या आहेत ते तुम्हाला सांगतो, ते समजून घ्या, ते स्वीकारा आणि तुमच्या सवयी बदला, हाच खरा इलाज आहे। त्याचे शब्द ऐकून लोकांच्या चेहऱ्यावरती नवीन आशा आली। राघवची आध्यात्मिक साधना आता एक दिवा बनली होती, ज्याच्या प्रकाशाने असंख्य लोक बरे होत होते। संध्याकाळी जेव्हा तो मंदिराच्या पायऱ्यांवर बसायचा तेव्हा तो अनेकदा आकाशाकडे पाहत असे आणि परमहंस योगानंदांचे शब्द आठवत असे। जेव्हा एखाद्या व्यक्तीचं जीवन देवाकडे वळतं तेव्हा त्याचं जीवन सुंदर बनतं। शरीराला आध्यात्मिक साधनाचे साधन बनवा, इच्छा आणि आळसापासून मुक्त करा। राघव स्वतःशी म्हणाला, प्रभू, तू मला एक नवीन जीवन दिलं आहेस। आता माझे श्वास तुझ्या भक्तीसाठी समर्पित होतील आणि माझे हात तुझ्या सेवेसाठी समर्पित होतील। त्या दिवशी मंदिराच्या घंटा वाजत होत्या, मंद वारा वाहत होता। राघवचा चेहरा समाधानाने चमकला होता। आता त्याचं जीवन फक्त त्याचं स्वतःचं राहिलेलं नव्हतं, तर तो इतरांसाठी आशेचा किरण बनला होता। तुम्हाला ही कथा कशी वाटली आणि त्यातून तुम्ही कोणता बोध घेतला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। त्याचबरोबर हे 3 पानं कुठली आहेत ज्याने तुम्ही शुगर कंट्रोल करू शकता हे तुम्हाला ह्या व्हिडिओद्वारे समजलंच असेल। आणि त्याचबरोबर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच माहितीपूर्ण आरोग्यदायी व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील। आणि त्यासाठी तुम्हाला अजून एक काम करायचं आहे, बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ बनवेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल आणि तुम्ही तो व्हिडिओ लगेच बघू शकता। धन्यवाद।